सांगलीत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार ईशान्येकडील राज्यातील नागरिकांसाठी विशेष कायदेशीर सहाय्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। हा कक्ष 10 जून 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता सांगलीतील पर्यायी वाद निवारण केंद्र, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे सुरू करण्यात आला। या कक्षाच्या माध्यमातून ईशान्येकडील राज्यातील नागरिकांना मोफत कायदेशीर सहाय्य, मार्गदर्शन आणि कायदेविषयक सल्ला उपलब्ध करून दिला जाणार आहे। यासाठी एक तज्ञ मार्गदर्शक आणि 2 विधी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सौ आदिती उदय कदम यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले की या कक्षामुळे ईशान्येकडील राज्यातील नागरिकांना न्याय मिळवणे अधिक सुलभ होणार असून त्यांच्या कायदेशीर अडचणी दूर करण्यास मदत होईल। या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। उद्घाटन कार्यक्रमात जिल्हा न्यायाधीश व्ही.डी. निंबाळकर, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस.जे. घरत, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, वकील बार संघटनेचे अध्यक्ष सी.डी. माने यांच्यासह न्यायिक अधिकारी, वकील आणि कर्मचारी उपस्थित होते। या विशेष कायदेशीर सहाय्य कक्षाच्या स्थापनेचे नियोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी.जे. कांबळे आणि अधीक्षक शंकरराव वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले। हा उपक्रम ईशान्येकडील राज्यातील नागरिकांना न्यायप्रवेश सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे।